मागील महिन्यात अतिवृष्टीनं बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक बीडमध्ये दाखल झालंय। बीड, शिरूर आणि आष्टी या तालुक्यांमधील बाधित क्षेत्राची पथकाकडून पाहणी केली जाते। बीड तालुक्यामध्ये लिंबुरुई या गावामधून पथकाच्या दौऱ्याला सुरुवात झाली। लिंबुरुई गावामधून वाहणाऱ्या डोंबरी नदीला पूर आला होता। याच पुरानं नदीकाठची शेती बाधित झाली। शेतीसह अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी सुद्धा बुजलेल्या आहेत आणि याचीच पाहणी या केंद्रीय पथकाकडून करण्यात येते। या पाहणी दरम्यान केंद्रीय पथकानं शेतीची पाहणी केलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे। आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी मागील महिन्यात बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। आज देखील मी या शेतात उभा आहे। या नदीच्या पात्रामध्ये बघू शकतात आज देखील विहिरी असतील। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं हातातोंडाशी आलेला घास जो आहे ते या पावसाने हिरावून नेला होता। आज लिंबुरुई या भागामध्ये जे आहे ती केंद्राचं एक पथक पाहणीसाठी दाखल झालं होतं। आज या भागातील पाहणी करण्यात आली होती। काही शेतकरी देखील माझ्यासोबत आहेत। तुमच्या शेताची केंद्राच्या पथकाने पाहणी केली, काय सांगितलं? सांगितलं आम्ही याचे पैसे देऊ विहीर काढण्याचे, बस काहीच नाही बोलू। शेती करून गेली, विहीर बुडली, मोटर येतात, 1.5 महिना होऊन गेले। काही नुकसानाची मदत वगैरे मिळाली का? भेटले मला 1700 रुपये 25 गुंठ्याला। काही संवाद वगैरे झाला का केंद्राच्या पथकासोबत? ते म्हणले तुमचं मदत देऊ म्हणून। या गावातील सरपंच देखील माझ्यासोबत आहेत, ग्रामस्थ आहेत। काय सांगा, आज केंद्राचं पथक तुमच्या गावामध्ये दाखल झालं होतं, काय चर्चा झाली? केंद्राच्या पथकासंग सविस्तर गावकऱ्यांची चर्चा झाली। शेतीचं जे नुकसान झालंय ते आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलंय, परंतु जोपर्यंत काही निर्णय होत नाही ठोस तोपर्यंत ते पथक आलं याला काही महत्व वाटणार नाही। ज्यावेळेस काहीतरी ते मदत होईल त्यावेळेस त्या पथकाचं खरं चीज होईल। काय बोलणं झालं, नेमकं काय म्हणणं आलं? त्यामुळे पथकाचं म्हणणं येतं की जी अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये होता होईल तेवढं लवकर मदत करण्यात येईल, परंतु ही जी मदत करण्यात येणार ही अतिशय तुटपुंजी आहे। कालच तुम्ही जर बघितलं तर राज्य शासनाचा एक GR निघलेला आहे, त्या ठिकाणी त्यांनी हेक्टरी 10,000 रुपये जे रब्बी पेरणीसाठी मदत म्हणून GR काढलेला आहे, परंतु ही जी मदत आहे ही अतिशय तुटपुंजी आहे। कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये तरी सध्याच्या परिस्थितीला, कारण जर तुम्ही पाठीमागे बघितलं तर शेती पूर्णतः वाहून गेलेली आहे, त्याच्यात कमीत कमी 10 वर्ष तरी काही पिकणार नाहीये। त्यामुळं 10,000 रुपये हेक्टरी मदत न करता कमीत कमी 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो। नक्कीच काय सांगा, काय नुकसान झालंय आणि काय शब्द केंद्राच्या पथकाने तुम्हाला दिलाय? केंद्राच्या पथकाने आता शब्द दिलाय, पाहणी केली त्यांनी, पण शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे की जे 10 वर्षे बी 4-4, 5-5 वर्षे बी भरून नाही येणार आहे, इतकं नुकसान झालेलं आहे। आणि शासनाने जी आता हेक्टरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली की कोरडभाऊला 27,000 रुपये, बागायतींना 32,000 रुपये, पण त्यांनी हेक्टरी 8,000 रुपये अनुदानाप्रमाणे पैसे दिलेत। आणि जे केंद्र शासनाने बोललंय ते तरी शब्द पाळावा निदान शेतकऱ्यासाठी, कारण त्यात तर काय होणार नाही। तसं तर हेक्टरी त्यांनी 50,000 रुपये द्यायला पाहिजे, पण जे निदान 32,000 रुपये आहेत। आता कापसाचं हे बागायती हंगामी बागायती क्षेत्र आहे। आता आमच्या इथं रेडी रेटनरला तर बागायती दाखवतो आणि तुम्ही तर 7/12 आम्हाला जिरायत प्रमाणे हे दिले अनुदान, जिरायत प्रमाणे दिले आणि रेडी रेटनर दर तर आमचं सगळं बागायती। तर आमचं बी शासनाला म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांना हे जे हे वर डोंबरीचा तलाव आहे त्या तलावाच्या खाली हे सर्व क्षेत्र ह्याच्यात येते, त्याप्रमाणे त्यांनी रेडी रेटनर दराने कमांड मध्ये येते ते आम्हाला बागायती त्यांनी दर द्यावा आणि हेक्टरी 32,000 रुपये जे आहे शासनाने बोललंय ते प्रमाणे द्यायला, असं आमचं शेतकऱ्याचं हे म्हणणं आहे। नक्कीच आज केंद्राच्या पथकाने जे आहे या भागाची पाहणी केली आहे, मात्र केंद्राचं पथक येऊन काही उपयोग नाही। मात्र आम्हाला जोपर्यंत मदत मिळत नाही तोपर्यंत आम्हाला काही उरणार नाही, असा जो माहिती जी आहे इथल्या शेतकऱ्याने दिली आहे। NDTV मराठीसाठी आकाश सावंत, बीड।